प्रार्थना. कसे आहात सर्वजण? मजेतच असताल, हो की नाही? मला एक सांगायचं होतं, सैतान काही देवापेक्षा मोठा नाही आहे, माहिती आहे का? प्रत्येक घरामध्ये कुठली ना कुठली व्यक्ती सैतानासारखी वागत असते आणि तिच्यामध्ये ठासून सैतान भरलेला असतं. तर मी सर्व अशा व्यक्तींना सांगू इच्छिते, की तुम्ही देवापेक्षा मोठे नाही आहेत. सैतान देवापेक्षा लहान आहे आणि सैतानाला देवाने ठेचून टाकलेलं आहे आणि ठेचणार आहे. त्यामुळं तुम्हाला जेवढं सैतानाने घेरलेलं आहे, तुम्ही सैतानासारखे वागत आहात. परंतु माझी प्रार्थना, मी देवाजवळ सतत प्रार्थना करत आहे, की देवा सैतानाला काढून टाक, सैतानाला ठेचून टाक. सैतान माझ्या आयुष्यातून काढून टाक, त्याचा नायनाट कर. आणि प्रार्थना ही फार मोठी असते माणसाची. प्रार्थनेने सर्व गोष्टी होत असतात. तर त्यामुळं सैतानाला माझं एकच सांगणं आहे, की तू काय देवापेक्षा मोठा नाही आहेस. त्यामुळं तुला किती त्रास द्यायचा तेवढा दे, पण विजय हा देवाचाच होणार आहे. माझ्या येशूचाच विजय होणार आहे. कारण का? तुला एक ना एक दिवस हार ही खावीच लागणार आहे आणि तुला हार पत्करावी लागणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेव सैताना. तुला हार पत्करावीच लागणार आहे आणि येशूचा, माझ्या देवाचा विजय होणार आहे आणि तो दिवस जवळ आहे. तू किती सैतान कृत्य करतो, सैतानी कृत्य चालू आहेत तुझे, परंतु माझा प्रभू, माझा देव त्या सैतानाला ठेचल्याशिवाय राहणार नाही, त्याला काढून टाकल्याशिवाय राहणार नाही. त्या सैतानाला येशूच्या पायाजवळ यावंच लागणार आहे, ही माझी कळकळीची देवाला प्रार्थना असते. त्यामुळे सैतान काम करणारे आणि सैतानाची कामं चालू ठेवा आणि आम्ही आमची प्रार्थना, आमचं देवाचं हे चालूच ठेवणार आहे, एवढं मात्र नक्की.